वेस्टर्नच्या मागे विकेट किपर म्हणून परतचा चित्ता महेश चेनवणकर, त्याचप्रमाणे रवींद्र चेनवणकर देखील इन ऍक्शन आहे डीप पॉइंटला. चांगली संघबांधणी केली आहे. सुशांत गुरव इन ऍक्शन आहे, मयुरेश यादव, मन्नू, अथर्व फराडे. परंतु पहिला बॉल, हो 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 संधी आहे परंतु उंची जास्त आहे आणि लांबी देखील चेंडूने गाठली आहे. बॉल चालला आता 6 धावांसाठी. षटकार. नो बॉल आणि बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. परंतु डीप मधून आपण पाहिलं तर सुशांत गुरव पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. हो हो यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. साईश सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर 9. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉनला आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 10. ओ यावेळेला फुलटॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि अगदी सोपा झेल. फलंदाज सिद्धेश आउट. दहा धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अनिकेत चव्हाण अंड्या बॅटिंगसाठी. अनिकेत चव्हाण, हो यावेळेला जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर निघाला होता. वाईड बॉल. 11 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे. गोदरेज क्रीडांगणामध्ये आपण आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी प्रभाकर माने आणि कैलासवासी विनायक वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली जाणारी स्पर्धा माने वाडेकर ट्रॉफी 2026 सीझन 8. आणि आता आणखीन एक वाईड बॉल पंच घोषित करतायत. यावेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा फटका फसला. साईश बॉलच्या खाली आणि झेल त्याच्याकडून निसटलाय आणि ओव्हरथ्रोच्या देखील धावा येतील, जरूर येतील ओव्हरथ्रोच्या धावा. स्किट होत आहेत.
2 धावा धावून पूर्ण केल्यात. अगदी सोपा झेल होता, परंतु साईच्या हातामधून तो झेल निसटला. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पुन्हा एकदा दिशा थोडीशी चुकली आहे. आणखीन एक वाईड बॉल आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 15. चांगला बॉल पाहायला मिळालाय, परंतु विकेट किपर कडून आता चूक झाली. बाईची धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 16. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक असल्या कारणास्तव मात्र 32 धावा धावफलकावर. महेश चेनवणकर. बुम बुम बुमरो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल. महेशचा पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदार गुरवच्या बॅट मधून षटकार. मागील मॅच मध्ये सिद्धेश जयसिंग भोसलेची बॅट बोलली होती, परंतु या मॅच मध्ये आता मंदार गुरव बंड्याची बॅट बोलली आहे. 38 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली होती सिद्धेश भोसलेची, त्यानंतर मात्र अनिकेतला जीवदान मिळालं. झेल त्याचा सुटला होता साईश फुलसुंदरच्या हातामधून. यावेळेला जर आपण पाहिलं तर दिशा थोडीशी चुकती आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल प्लस 1 अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 40. 40 धावा धावफलकावर झाल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे महेश चेनवणकर. परतचा चिता. चांगला बॉल, परंतु विकेट किपर प्रथमेश एंद्रे चांगली विकेट किपिंग, परंतु हा डॉट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्रेट अंपायर म्हणून ओमकार तावडे, लेग अंपायर म्हणून सर सुबोध गडसे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लेग बाईज आणि लेग बाईजची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 41 ऑन बोर्ड. कमबॅक करणं जाणला जातो हा गोलंदाज. हा महेश चेनवणकर आहे. बुमरो. ओहो, यावेळेला दांडी गोल करून टाकली आहे फलंदाजाची. यष्ट उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. महेश चेनवणकर. बुम बुम बुमरोचा हा चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवर. अनिकेत चव्हाण आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना संकेत कदम. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय, परंतु डीप मधून आपण पाहिलं तर फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 42-42. पावसाची संततधार आणि त्यातल्या त्यात पावसाई रबर बॉल क्रिकेट. ज्यावेळेला संधी आहे आणि झेल हातातून निसटलाय, पुन्हा एकदा जीवदानाचा मंदार घुरवला. बॉल मात्र चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. झेल सुटल्यानंतर हा चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 46. अगदी सोपा झेल होता मयुरेश यादव कडून चूक. मयुरेश यादव चांगला खेळाडू आहे, चांगला फिल्डर आहे, त्याच्याकडून अशा चुका होणं, परंतु झेल याच्या हातातून निसटला. कारण उलसर असा चेंडू आहे, ग्रीप भेटत नाहीये. त्याच्यानंतर मात्र हातातून झेल निसटल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावर झाल्या. 2 गडी माघारी देखील परतले टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. नवीन गोलंदाज पार्थ बुचके, षटक क्रमांक 3. पहिला बॉल कव्हरची दिशा संकेतने निवडली आहे. गॅप आहे, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग. पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. इट्स नो बॉल. फ्री हिट ऑन. फ्री हिट ऑन, परंतु बॉल मयुरेशने टिपल्या जरूर, परंतु संधी आहे आणि धावबाची संधी होती, परंतु ती देखील गमावली आहे. फ्री हिटचा बॉल होता, परंतु झेल होऊ शकणार नाहीये. थ्रो तर केला होता, बॉल कलेक्शन प्रॉपर नव्हतं आणि त्यानंतर मात्र त्या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50-50. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विकेट कीपर सोनू कोणती चूक करणार नाहीये. झेल टिपलाय. फलंदाज मंदार गुरव आउट. शैलेश हरमळकर आलेत. कॅप्टन आहे या संघाचा शैलेश हरमळकर. प्रोलिंग स्पोर्ट्सला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण येत्या काही दिवसात नवनवीन स्पर्धा तुमच्या भेटीला येतात. फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग प्लीज कॉन्टॅक्ट विपुल पांडुलकर. 9320907527 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे विपुल पांडुलकर यांचा. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग साठी. प्रोलिंग वर सध्या मात्र खूप साऱ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळतात, परंतु जातो मॅचच्या दिशेने.
शैलेश हरमळकर मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावबाची संधी आहे. थ्रो चुकीच्या दिशेने, चुकीच्या एंडला सोनू इंद्रे, परंतु कमबॅक बॅकअप चांगलं केलं होतं. सुशांत गुरव यांनी लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 51 ऑन बोर्ड. संकेत कदम आणि त्याच्या जोडीला शैलेश हरमळकर. चांगली सुरुवात झाली होती टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी या संघाची. थोडासा रनअप चुकतोय पार्थ बुचकेचा. युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे पार्थ बुचके. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये पार्थ बुचकेने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला आणि त्यानंतर मात्र हा खेळाडू चर्चेत आला. दिशा चुकली आहे. पंच मात्र आता वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 52. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 52 धावा धाव फलकावर झाल्यात. प्रो लीगची टीम आमची पाहतोय आपण. खूप सारी मेहनत घेते प्रो लीगची टीम. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टीम. सध्या मात्र त्यांनी घेतलेली मेहनत आणि हे लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रो लीगची टीम आमची करते. ज्यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आहे. आता पुन्हा एकदा मयुरेश यादव कडून चूक होतीये. विश्वासच बसत नाहीये की मयुरेश यादवने या मॅच मध्ये 2 झेल सोडलेत, परंतु नो बॉल वरती फ्री हिट वरती झेल टिपला होता. परंतु मयुरेश यादवने याच मैदानात करिडोर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये शतक झळकावलं होतं. त्या खेळाडूकडून आता चुका होत आहेत. चांगला बॉल स्विंग अँड मिस. सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पार्थ बुचकेने कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगती पथावर आहे. लेदर क्रिकेटचा पुरेपूर अभ्यास अनुभव या खेळाडूकडे. चांगला बॉल. आणखीन एक चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर, परंतु डॉट बॉल. म्हणजेच का 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 53 गडी बाद. टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. महेश चेनवणकर. बुम बुम बुमरो. चला स्पीडअप घ्या. पहिला बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल. ओहो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. संधी आहे आणि धावबाची संधी. यस, बॅटर संकेत आउट.
प्रथमेश मयेकर नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ शैलेश साठी पुढचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यस, अगदी योग्य डिसिजन दिला जातो ओंकार तावडे यांच्याकडून. बॉल तो यस्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झाला होता. हा डॉट बॉल असणार आहे. हाच निर्णय आलाय पंचांचा. 54 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. परंतु काय कमबॅक केलं टीम श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. महेश चेनवणकरचं षटक. ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. परतचा चित्ता आहे हा, बुमरो आहे हा. मॅच केव्हाच सोडत नाही. आता या बॉलवर सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 55. 55 धावा धाव फलकावर झाल्यात. पार्थ बुस्केने देखील चांगली गोलंदाजी केली. मागील ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील त्या खेळाडूने मिळवली. त्या ज्या धावा आल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या धावांना रोखण्याचं काम केलं होतं. परंतु बॉल चाललाय वन बाउन्स. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश मयेकरच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड चौकार. प्रयत्न चांगले केले होते पार्थ बुचकेने, परंतु बॉल मात्र निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 58 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 58 झाल्या धाव फलकावर. पार्थ बुचके 4थं षटक प्रगतीपथावर आहे. एकोणसाठ धावा धाव फलकावर झाल्या. चांगला बॉल, ब्लॉक होल. डीप मध्ये फिल्डर आहेत मयुरेश. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 60 धावा धाव फलकावर. साईश नवीन गोलंदाज आहे. साईश फुल सुंदर. बॅटिंग साठी प्रथमेश मयेकर. ओहो, वेगातला बॉल होता. या बॉलवर सिंगल प्राप्त केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. $62 62 धावा धाव फलकावर. ओ खूपच चेंडूने उसळी घेतली आहे. पडल्यानंतर वाईड बॉल प्लस 1 आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल.
ओहो, शैलेश हरमळकरच्या बॅट मधून बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. 9वा ठोकलाय शैल्याने. कॅप्टन आहे, कर्णधार आहे आणि त्याच्याच बॅट मधून हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या बाहेर हा बॉल गेल्यानंतर त्याने दाखवला हा आर्म्स फोराम मधली ताकद. बॉटम हँडचा चांगला वापर केला होता. बॅकफुट वर जात असताना समोर पंच, समोर फोर्स, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका. कोणाची तरी चावी आम्हाला या ठिकाणी सापडलेली आहे. चावी ओळख करून घेऊन जायची आहे. रॉयल एनफील्ड या बाईकची चावी आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. नववा आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावर 73, 73. बॉल सोडून दिलाय. बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल असणार आहे. यस, अगदी योग्य डिसिजन दिलाय पंचांनी. बॉल पडल्यानंतर बाहेर ट्रॅव्हल झाला. विकेट कीपर आणि वाईट बॉल. 74 धावा धाव फलकावर. 74 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. आणखीन एक. आता फटका फसलाय आणि झेल टिपण्यात यशस्वी. पार्थ बुस्केने तो झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज शैलेश हरमळकर आउट. ओमकार हडशी आलेत नवीन बॅटर. 74 धावा धाव फलकावर झाल्यात आणि 5 गडी माघारी परतलेत. चांगला बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. विकेट कीपर आहे महेश आणि थ्रो तर त्याने केला आणि फलंदाज ओमकार हडशी आउट. शहात्तर धावांचं लक्ष्य.
स्टोरी व्हायरल होईल. या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतील. इंस्टाग्रामवर आपण जा, प्रो लिंकला फॉलो करा. परंतु आता जातो मॅचच्या दिशेने. अमय्य बिरमोळे गोलंदाजी ट्रॅकवर, काय चौकीचा हार्दिक पांड्या समोर आहे, अथर्व फराडे बय्यू समोर आहे, सुशांत गुरव. 30 बॉल मध्ये 76 धावांची गरज. 30 बॉल 76 रन्स टू विन. पहिला बॉल पहिलाच बॉल सोडून दिला होता. वाईट बॉल, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलने सुरुवात होते. सिंगल. एक धाव आता धावफलकावर पाहायला मिळते. 76 धावांचा पाठलाग संघ करतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 75 धावा करायचे. पहिलं षटक मात्र पॉवर प्ले. हे निर्णायक षटक या मॅच मधील. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. पॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भय्यूच्या बॅट मधून चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. सिद्धेश भोसले चान्सच नाहीये. दोन्ही खेळाडूंकडे चान्स नव्हता. अगदी कॅप मधून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला कव्हर ड्राईव्ह. फोर आर्म मधली ताकद आता पाहायला मिळाली भय्यूच्या. चौकार आलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर. वाह, प्रथमेश मयेकर चांगली फिल्डिंग केली आहे. उंचीचा फायदा त्याने उचलला आणि त्यानंतर मात्र चांगला बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेच त्याने थ्रो केलाय. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता सहा धावा धावफलकावर. 6 ऑन अ बोर्ड. ओहो, सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्याच बॅट मधून हवाई हल्ला. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. या मैदानाचा राजा आहे सुशांत गुरव. घरच्या मैदानावरती आता फलंदाजी करतोय सुशांत गुरव आणि त्याच्याच बॅट मधून पहिला बॉल खेळत असताना षटकार आलाय. यावेळेला फटका फसला होता. बॉल मात्र निघून चाललाय गोलशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 13. 76 धावांचा पाठलाग. 13 धावा धावफलकावर झाल्यात. अमय्य बिरमोळे थोडासा महागडा ठरतोय या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. फक्त 6 धावा त्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये म्हणजेच 12 धावा खर्च केले होते अमय्य बिरमोळेने. परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा. ओहो, यावेळेला जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण होईल का पाहायचंय. थ्रो केलाय. बॅकअप चांगला आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यस, आताचा एक सिंगल. पहिला वाईट बॉल होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, षटकार आणि 2 सिंगल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 1. हा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओहो, लोअर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं, कलेक्शन नव्हतं, परंतु सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय डीप मधून. चांगली फिल्डिंग. थ्रो करायच्या अगोदरच आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. म्हणजेच काय, पॉवर प्लेचं षटक. 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मागील डावाचा विचार केला तर तेच चित्र पाहायला मिळालं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या, त्याच्या डबल 32. आणि या ओव्हरमध्ये ते चित्र पाहायला मिळते. परंतु मागील डावाचा विचार केला तर विकेट आली होती पहिल्या ओव्हरमध्ये.
परंतु या ओव्हरमध्ये नो लॉस. चांगली फलंदाजी आता मैदानामध्ये पाहायला मिळते श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11. चला थोडं स्पीडअप घ्या. अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी, लवकर खेळा प्लीज, वेळेचं बंधन आहे. प्रथमेश मयेकर, नवीन गोलंदाज श्याम सोलंकी देखील इन ऍक्शन आहे या मॅच मध्ये. प्रथमेश मयेकर आलेत नवीन गोलंदाज. 32 धावा धावफलकावर. 24 बॉल मध्ये आता 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओहो, पहिलाच बॉल प्रथमेश मयेकर प्रचंड वेगातला, परंतु सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 33-33. ओहो, वेगातला बॉल, थोडासा हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काहीच उत्तर नव्हतं बय्यूकडे आणि या डॉट बॉल आलाय. प्रथमेश मयेकर मागील मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु कमबॅक करतोय या मॅच मध्ये. 33 धावा धावफलका. रॅक्सन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅट फिरवली जरूर होती, परंतु त्याच्या अगोदरच हा बॉल निघून गेला होता विकेट किपरच्या दिशेने. ओहो, आणखीन एक तेच तलवार गोलंदाजी आता पाहायला मिळते प्रथमेश मयेकरची. हा देखील डॉट बॉल. सलग 2 चेंडू आता निर्धावले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर उसवी घेणारा पाहायला मिळाला पुन्हा एकदा. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय बय्यूचा. आणि हा डॉट बॉल. थोडस चिखलाचं साम्राज्य फलंदाजी करत असताना तिथून प्रवास करायचा आहे, फटके खेळायचे, मॅच जिंकायची आहे. ओहो, यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल चाललाय गोलशंकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार आहे, परंतु थोडीशी दुखापत झाली असंच वाटतंय. पाण्याची व्यवस्था करा मैदानात. आयोजन समिती विनंती असेल लगेच आपण पाण्याची व्यवस्था करा. वेग होता, प्रचंड वेग होता. असं वाटलं की डोळ्याच्या जवळच तो बॉल जाऊन आदळलाय बय्यूच्या. येस, वेल डन बय्यू. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय अथर्व फराठेला थोडीशी दुखापत झाली, तिथून सावरायचंय, तिथून हा मोठा प्रवास करायचाय, कारण लक्ष मोठं आहे. 34 धावा धावफलकावर झाल्यात. प्ले सेफ मित्रांनो, सुरक्षितरित्या खेळा, कारण पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळताय. स्वतःची देखील काळजी घ्या हे क्रिकेट खेळत असताना. 34 धावा धावफलकावर. 20 बॉल मध्ये 42 ची गरज आहे. अथर्व फराटे इज ऑन स्ट्राइक. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 संघाकडून, परंतु गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश मयेकरला आपण पाहतोय. गोलंदाजी केली या गोलंदाजाने, मंत्रमुग्ध प्रभावित करणारी गोलंदाजी या मॅच मध्ये. ज्यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आहे. मंदार गुरव कोणती चूक करणार नाहीये, झेल ठिपण्यात यशस्वी झालाय. धडपण दबाव निर्माण केलं होतं अथर्व फराटे बय्यूवर, आणि त्यानंतर मात्र त्याची विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय प्रथमेश मयेकर. फलंदाज अथर्व फराटे बाद.
ऍक्शन रिप्ले बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली होती, अगदी सोप्पा झेल मंदार गुरवने टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं टीम नगरचा राजा काय चौकी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटच्या वरच्या हिस्साला तो बॉल जाऊन आदळला होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मंदार गुरव अगदी सोप्पा झेल. फलंदाज भय्यू आउट. आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश चेनवणकर बुम बुम बुमरू फळचा चिता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. परतचा एक गडसी खेळाडू बनून महेश चेनवणकर कडे पाहिलं जातं, त्याला ओळखलं जातं आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावर 34. एक गडी माघारी परतलाय. मोठी मॅच आता मात्र पाहायला मिळते, कारण 19 बॉल मध्ये अजून धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 42. 19 बॉल 42 रन्स टू विन. प्रथमेश मयेकर आतापर्यंत 2 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट अथर्व फराटे भय्यूची त्याने मिळवून दिली या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या टोटल 32 धावा आणि त्यानंतर मात्र प्रथमेश मयेकरने केलेली गोलंदाजी भेदक 12. परंतु पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी मंदार गुरव चांगली स्टार्ट. त्यानंतर मात्र चांगला फिनिशिंग टच दिला होता शैलेश हरमळकरने. ओहो, बॉल आता मात्र चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 35. अवघ्या 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. प्रथमेश मयेकरने एक विकेट मिळवली आहे. अथर्व फराडेची कॅप्टन खुश आहे. शैलेश हरमळकर त्याने केलेलं प्रदर्शन आणि आता मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 41. 18 बॉल 41 रन्स टू विन. चर्चा विचार विनिमय सिद्धेश भोसले, मंदार गुरव आणि शैलेश हरमळकर. आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ते महत्वाचं असणार आहे, कारण निर्णायक षटक या मॅच मधील प्रथमेश मयेकरने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेट मिळवली होती. पहिल्या डावामध्ये देखील चांगली बॅटिंग प्रथमेश मयेकरने आणि त्यानंतर मात्र इथून पुढे 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या, लवकर खेळा विनंती आहे खेळाडूंना. निखिल दांडकर या गोलंदाजाला आमंत्रित केले. या ओव्हर मध्ये 18 मध्ये करायचे धावा 41. मध्ये 41 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 41 धावा सामना जिंकण्यासाठी. परंतु सुशांत गुरव आणि महेश चेनवणकर बुम बुम बुमरो फळसा चिता हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहेत कोणत्याही क्षणाला सामना पलटू शकतो. निखिल दांडकर नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 3. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. विकेट कीपर देखील बीट झाले होते. बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 36. 17 बॉल मध्ये आता धावा करायच्या 40. 2-3 मोठे प्रहार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 सिद्धेश सावंत यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत सिद्धेश सावंत. बॉल मात्र चाललाय गोशंकित क्षेत्रात, सिंगल मिळणार आहे. सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर हे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न निखिल दांडकरच्या माध्यमातून केला जातोय. शरीरापासून थोडेसे दूर, अवे फ्रॉम द बॉडी हे बॉल हाताळण्याची प्रयत्न करतोय निखिल दांडकर या मॅच मध्ये. त्याला ठाऊक आहे सुशांत गुरव समोर आहे, त्याच्या विरुद्ध कशा दाटणीची गोलंदाजी करायची. 37 धावा धाव फलकावर झाल्यात. 16 मध्ये 39 करायचे सामना जिंकण्यासाठी. ओहो, पंचांकडे लाऊड अपील. बॉल मात्र आता चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. लेग बाईज, प्रचंड वेगातला परफेक्ट टोक क्रशर यॉर्कर निखिल दांडकरच्या माध्यमातून हाताळला गेला. बॉल मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर टीमची 38. 38 धावा धावफलकावर. 15 बॉल मध्ये धावा करायच्यात 38.
अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावांची अजून गरज आहे. अर्ध्या चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हे चित्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर. 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर झाल्यात. उर्वरित 15 बॉल मध्ये आणखीन 38 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत गुरवच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता ओमकार अडशी, परंतु वेग होता आणि वेगाचं उत्तर सुशांत गुरवने दिलंय. पुलचा फटका, बॉल मात्र निघून गेलाय षटकाराच्या दिशेने. षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगळ्या अँगलने. आणखीन एक, परंतु आता दिशा थोडीशी चुकली. बॉल मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता 45. मॅचचं समीकरण उर्वरित 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 31. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. पावसाने आता थोडीशी विश्रांती घेतली आहे. रिमझिम असा पाऊस. तेरा बॉल मध्ये आता 31 धावा करायचे आहेत. 45 धावा धावफलकावर झाल्यात. 45 ऑन बॉल, लॉस ऑफ 1 विकेट. पंचेचाळीस 45. यावेळेला मोठा फटका खेळलाय सुशांत गुरवने आणि झेल टिपलाय प्रथमेश मयेकरने आणि सुशांत गुरव आउट. आता मॅच ऑन. विकेट आली आहे. सुशांत गुरव माघारी परतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त गाठली होती, लांबी कमी पडली आणि त्यानंतर मात्र अगदी सोपा झेल प्रथमेश मयेकरने टिपलाय. विकेट आली आहे. बॅटर आउट. नवीन फलंदाज मयुरेश यादव. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 31. 12 मध्ये 31 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश मयेकर. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं होतं, 3 धावा खर्च केला होता, विकेट मिळवली होती, त्याच गोलंदाजाला आमंत्रित केलंय या ओव्हर मध्ये. परंतु मागील ओव्हरचा विचार केला तर निखिल दांडकर 10 धावा त्याने खर्च केले होते, विकेट मिळवली ती म्हणजे फलंदाज सुशांत गुरवची शेवटच्या बॉलवर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31. चेनवनकर बुम बुम बुमरो, पळसा चिता आणि त्याच्या जोडीला मयुरेश यादव, मॅन फ्रॉम खरीदोड, मिस्टर सीपीएल. पहिलाच बॉल चाललाय गोशांकी क्षेत्राच्या दिशेने. सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 46. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 11 बॉल मध्ये धावा करायचे 30.
ओहो, हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रथमेश मयेकरने काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये महागडा ठरला होता, 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये दुसरं षटक तो या मॅच मध्ये हाताळतोय. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा, 1 विकेट त्याने मिळवली. त्यानंतर मात्र पूर्ण एकदा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला. यावेळेला फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे. ओमकार हडशी बॉलच्या खाली आणि झेल त्याच्या हातातून निसटलाय. असं वाटलं की झेल टिपला होता, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून झेल निसटला. सिंगल कंप्लीट केली आहे सिंगलच्या मदतीने. 47 धावा धाव फलकावर, 47. परंतु मयुरेश यादव वर आता सगळ्यांच्या नजरा असतील. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 29 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये 29 धावांची गरज. मयुरेश यादव, मन्नू, आता मन्नू कडूनच अपेक्षा असतील. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या त्याने ती कामगिरी पार पाडली आहे प्रथमेश मयेकरने. डॉट बॉल आलाय. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायचे 29. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इकडे 29 धावा होऊ शकतात, कारण पहिल्या डावामध्ये ते चित्र तुम्ही पाहिलं. शैलेश हरमळकरच्या बॅट मधून नायनर आला. इकडे 9 धावा देखील आहेत. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक टू दी ड्राईव्ह केला होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल आता गोलंदाजाने हाताळलाय. टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची बरसात केली जाते या गोलंदाजावर. त्याने केलेली गोलंदाजी मंत्रमुग्ध करून सोडले प्रथमेश मयेकरने सगळ्यांनाच. सात बॉल मध्ये 29. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हा चेंडू महत्वाचा आहे, निर्णायक चेंडू या मॅच मधील. ओहो, यावेळेला कव्हरची दिशा निवडली जरूर होती. सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? एक जाव. आता मॅचचं समीकरण 6 बॉलचा खेळ शिल्लक, 28 धावा करायचे, परंतु प्रथमेश मयेकर, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅच मध्ये 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु कर्णधार शैलेश हरमळकरचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजावर त्याने विश्वास दाखवला आणि दाखवलेल्या विश्वासाचं सोनं करून दाखवलंय प्रथमेश मयेकरने. कारण 2 षटक हाताळत असताना आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केला, 1 विकेट त्याने मिळवली. इकॉनॉमिक स्पेल हाताळला होता संघाला गरज असताना प्रथमेश मयेकरने. आता 6 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज. ऑन स्क्रीन प्रथमेश मयेकर आपण पाहतोय काय गोलंदाजी केली. मंत्रमुग्ध, प्रभावित करणारी गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा, 1 विकेट. आणि आता अनिकेत चव्हाण, अंड्या, षटक क्रमांक 5. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 28. ला 6 बॉल 28 रन्स टू विन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन. 6 मध्ये 28 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर शैलेश हरमळकर कॅप्टन आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? 1च धाव मिळणार आहे. आता मॅचचं समीकरण. उर्वरित 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 5 बॉल मध्ये 27 धावा करायच्यात, परंतु रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करत असलेल्या संघाने बीमरची पडताळणी केली जाईल. इट्स नो बॉल.
नो बॉल आहे. येस, बीमर पडताळला गेला, अगदी योग्य डिसिजन दिलाय. रिव्ह्यू रिटेन. चला, फ्री हिट ऑन. हो हो, चांगला बॉल, परंतु हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 51. यावेळेला देखील आता आपण पाहिलं तर लॉंग ऑनची दिशा निवडली होती. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 52. ओहो, यावेळेला जर आपण पाहिलं तर उडवलाय बॉल. महेश चेनवणकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. आणि आता पुन्हा एकदा रिव्ह्यू बीमर साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. पडताळणी त्याची देखील केली जाईल. बीमरची पडताळणी केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. रिव्ह्यू लॉस्ट. येस, रिव्ह्यू लॉस्ट. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 58. 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 18. अजूनही होऊ शकतात या धावा. 3 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संकेत कदम अगदी सोपा झेल. विकेट. बॅटर आउट. रोहन आलेत बॅटिंग साठी. आणि 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 18. फटका यावेळेला फसला होता. मंदार गुरव बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल गोष्टांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. आता शेवटचा बॉल आणि 17 धावांची गरज आहे. आणि हा सामना जिंकलेला आहे टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी या संघाने. आणि पुढील फेरीत प्रवेश मिळवलाय. अभिनंदन टीम अभ्युदयनगरचा राजा. परंतु आता मात्र या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. सामना जिंकलाय. अभिनंदन. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अर्णव मराठाज आणि श्री श्रीमंत समर्थ चिंतामण 11 प्रथमेश हंजनकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. यस, डू ऑर डाय सामना आहे. जो संघ जिंकणार तो संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होईल. दर्शन पाडावे यांना विनंती, आपण जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ या. दर्शन पाडावे.